तुमचा आवडता ड्रेस आणि तुमच्यामध्ये जर कोण येत असेल तर ते आहे तुमची वाढलेली पोटाची चरबी। खरंच गमतीचा भाग जर सोडला तर खरंच आपण जर आजूबाजूला बघितलं तर ज्यांचं वजन जास्त आहे किंवा ज्यांचं वजन कमी आहे अशा व्यक्तींमध्ये देखील पोटाची ढेरी ही वाढलेली आपल्याला दिसून येते। मी घरातलंच खाते, माझं जेवण खूपच कमी आहे तरी देखील माझ्या पोटाची ढेरी ही वाढत चाललेली आहे, हा प्रश्न अनेकांना पडत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बघूया त्याचं उत्तर। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये। जर तुम्हाला आहार, आरोग्य आणि आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील। रेडी टू ईट फूड खाणे, प्रोसेस फूड खाणे, बाहेरचे पदार्थ जास्त प्रमाणामध्ये खाणे, तिखट तेलकट पदार्थ खाणे या सगळ्यामुळे आपलं वजन वाढतं, पोटाची ढेरी वाढते, हे सगळ्यांनाच माहिती आहे। पण बऱ्याच वेळेला हे सगळं टाळून देखील, अगदी घरचंच खाऊन देखील बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो की पोटाची ढेरी वाढते कशामुळे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला अशी 5 कारणं की ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की तुमची पोटाची ढेरी कशामुळे वाढत चाललेली आहे। सगळ्यात पहिलं कारण ते म्हणजे आहाराच्या चुकीच्या सवयी। जेवणाची वेळ ही नियमित नसणे। जर तुम्ही जेवण खूप वेळी अवेळी नियमितपणे जर घेत नसाल तर जेवण जर वेळेवर घेतलं नाही, नियमितपणे जर घेतलं नाही तर आपलं डायजेशन व्यवस्थित होत नाही आणि मेटाबॉलिझम कमी होतं आणि फॅट डिपॉझिशन हे जास्त होतं। मागच्याच व्हिडिओमध्ये आपण सर्केडियन रिदम म्हणजे काय, बायोलॉजिकल क्लॉक आपल्या शरीरावर कसं परिणाम करतं हे बघितलेलं आहे, त्यामुळे मेटाबॉलिझम कसं कमी होतं हे आपण बघितलेलं आहे। तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो एकदा नक्की बघून घ्या। तर म्हणूनच जेव्हा जेवणाची वेळ ही व्यवस्थित नसते तेव्हा त्याचा परिणाम आपल्या डायजेशनवर होतो, आपल्या मेटाबॉलिझमवर होतो आणि फॅट डिपॉझिशन व्हायला लागते। बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल की आपल्याला भूक नसते पण आपल्या जेवणाची वेळ झाली आहे किंवा आपल्या आवडीचं काहीतरी बनवलंय म्हणून आपण ते खातो, पण आपलं पहिलं खाल्लेलंच आपण पचलेलं नसतं आणि आपण आपल्या पोटाला आणखीन काम देतो, त्यामुळे डायजेशन व्यवस्थित होत नाही, ते व्यवस्थित पचलं जात नाही आणि वाढतो तो म्हणजे मेद, म्हणजेच तुमच्या पोटाची चरबी। म्हणूनच जेवण जर वेळेवर नसेल, नियमितपणे नसेल, भूक न लागलेली असताना देखील जर तुम्ही खात असाल तर तुमची पोटाची ढेरी ही वाढायला लागते। जेवणाचं प्रमाण, मी घरातलंच खाते पण तरी देखील काही कळत नाही माझ्या पोटावर ढेरी का वाढत चालली आहे, तर त्याला कारणीभूत आहे तुमच्या जेवणाचं प्रमाण। आपण घरातलंच जरी खात असलो तरी शरीराची गरज ही ठरलेली असते। तुम्ही शरीराच्या गरजेपेक्षा जर जास्त खात असाल तर हे जास्तीचा जो खाणं आहे, जास्तीचा जो आहार आहे त्याचं रूपांतरित होतं फॅटमध्ये, म्हणजेच तुमच्या पोटाच्या चरबीमध्ये। त्यामुळे तुम्ही घरातलं जरी खात असाल तरी ते व्यवस्थित मात्रेमध्ये खाणं हे गरजेचं आहे। खूप जास्त प्रमाणामध्ये गोड पदार्थ खाणे, तुम्ही बाहेरचं खात नाहीये, मी हॉटेलिंग करत नाहीये, घरातलंच खातीये पण तुमच्या खाण्यामध्ये गोड पदार्थांचं प्रमाण खूप जास्त असेल तर त्याचं कन्व्हर्जन आहे ते फॅटमध्ये होतं, मेदामध्ये होतं, म्हणजेच तुमच्या पोटाच्या वाढलेल्या ढेरीमध्ये होतं। आमच्या घरामध्ये फक्त गुळाचा चहा बनतो, आम्ही गुळाचेच पदार्थ बनवतो, पण हे गुळाचा चहा दिवसभरातून मोठे मोठे कप भरून किंवा 3-4 वेळा होत असेल किंवा गुळाचे पदार्थ तुम्ही जास्त वेळा खात असाल तरी देखील तुमच्या पोटाची ढेरी ही वाढणार आहे। कारण तुम्ही साखर खात असाल, गुळ खात असाल तरी पोटामध्ये गेल्यानंतर त्याचं रूपांतर आहे ते ग्लुकोजमध्ये होतं आणि वाढलेली अतिरिक्त जी ग्लुकोज आहे त्याचं रूपांतर आहे ते फॅटमध्ये होतं, म्हणजेच तुमच्या वाढलेल्या पोटाच्या ढेरीमध्ये होतं। 2 जेवणामध्ये खूप जास्त अंतर असणे, बऱ्याच वेळेला कामाच्या गडबडीमध्ये, ऑफिसच्या कामामध्ये असं होतं की आपण नाश्ता केल्यानंतर बराच वेळपर्यंत खात नाही किंवा दुपारी जेवण केल्यानंतर डायरेक्ट रात्रीच जेवतो। मग अशा वेळेला आपल्याला इतकी भूक लागते, आपण किती आणि काय काय खातो आपल्याला देखील कळत नाही। म्हणून जेव्हा 2 जेवणामध्ये जास्त अंतर असतं तेव्हा आपलं मेटाबॉलिझम कमी होतं, तसंच आपला पोर्शन कंट्रोल देखील राहत नाही, आपलं जेवणाचं प्रमाण आपण नियंत्रित करू शकत नाही आणि मग पोटाची ढेरी ही वाढायला लागते। अजून एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये आणि असंतुलित जेवणे। मी खूपच कमी खाते तरी देखील माझं वजन वाढत चाललंय, पोटाची ढेरी वाढत चाललीये।
आहार कमी केला तर वजन खरं तर कमी व्हायला पाहिजे, पण तो योग्य पद्धतीने कमी करणे आणि संतुलित प्रमाणामध्ये कमी करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे एखादी मशीन असते किंवा एखादी गाडी असते, ती जर व्यवस्थित चालू राहिली तर तिचं मशीन हे व्यवस्थित चांगलं काम करतं, ते स्मूथली चालू राहतं. त्या पद्धतीनेच आपल्या शरीराचं देखील आहे. आपण खूप कमी प्रमाणामध्ये जर खात राहिलो तर आपलं शरीर साहजिकच आहे अन्न हे साठवायला सुरुवात करतं, फॅट स्टोरेज करायला सुरुवात करतं, आपलं मेटाबॉलिझम हे कमी होतं आणि त्यामुळे आपल्या पोटाची ढेरी ही वाढायला लागते. म्हणूनच आहार हा संतुलित असणे हा खूप गरजेचा आहे. पुरेसं पाणी न पिणं. आपलं शरीर आहे ते 70% पाण्यापासून बनलेलं आहे. पाणी हे शरीरातलं टॉक्झिन्स आहे ते बाहेर टाकतं, आपलं मेटाबॉलिझम मेंटेन ठेवतं. जर पुरेशा प्रमाणामध्ये शरीराला पाणी मिळालं नाही तर शरीर आहे ते वॉटर रिटेन्शन करायला लागतं, पाणी साठवून ठेवायला लागतं. आपलं मेटाबॉलिझम कमी होतं, आपली गट हेल्थ बिघडते, कॉन्स्टिपेशनची तक्रार सुरू होते आणि वाढायला लागते ती पोटाची ढेरी. जेव्हा शरीराला पुरेशा प्रमाणामध्ये पाणी मिळत नाही त्यावेळेला आपलं हंगर सिग्नल देखील बिघडतो. म्हणजे खरं तर शरीराला गरज असते पाण्याची, पण आपल्याला सतत भूक लागल्यासारखी वाटत राहते आणि आपण सतत काहीतरी खात राहतो. म्हणूनच पुरेशा प्रमाणामध्ये पाणी पिणं हे गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला कामाच्या गडबडीमध्ये, ऑफिसमध्ये काम चालू असताना, आपली घरातली काही कामं चालू असताना आपण पुरेसं पाणी हे पित नाही आणि आपल्या लक्षात देखील येत नाही. यासाठी करायचा फक्त एक सोपा प्रयोग, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्हाला एकाच बॉटलमधून पाणी प्यायचंय. म्हणजे दिवसभरामध्ये नक्की तुम्ही किती पाणी पिताय हे तुमचं तुम्हालाच कळेल. साधारणतः आपल्याला 2.5 ते 3 लिटर पाणी हे दिवसभरामध्ये पिणं हे गरजेचं आहे. जर तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी ही जास्त असेल तर तुम्हाला त्यापेक्षाही अधिक पाणी पिण्याची गरज देखील असू शकते. पण साधारणतः कमीत कमी 2.5 ते 3 लिटर पाणी हे प्रत्येकाने दिवसभरामध्ये पिणं हे गरजेचं आहे. झोप पुरेशी न होणे. आता तुम्ही म्हणाल की झोपेचा आणि या वजन वाढण्याचा किंवा पोट वाढण्याचा काय संबंध आहे, तर रिसर्चमध्ये असं दिसून आलेलं आहे की ज्या व्यक्ती नियमितपणे वेळेवर आणि पुरेशी झोप घेतात आणि त्यांची झोप व्यवस्थित झालेली नाही आहे अशा व्यक्तींमध्ये पोटाची चरबी वाढण्याचं प्रमाण हे 9% जास्त दिसून आलेलं आहे. म्हणूनच तुमची झोप जर व्यवस्थित होत नसेल तर तुमची पोटाची चरबी आहे ती वाढू शकते. जेव्हा आपली झोप व्यवस्थित होत नाही तेव्हा सकाळी उठल्यावर आपल्याला थकल्यासारखं वाटतं, आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी होत नाही, आपल्याला काहीतरी खावंसं सारखं वाटत राहतं. अशा वेळेला कम्फर्ट फूड खाण्याकडे आपला कल हा जास्त जातो. म्हणजेच काय, ज्याने आपल्याला पटकन एनर्जी मिळेल, आपल्या काहीतरी आवडीचं असेल असं काहीतरी गोड पदार्थ, तेलकट, चमचमीत असं आपल्याला सतत काहीतरी खावंसं वाटतं आणि अर्थातच मग आपल्या पोटाची चरबी ही वाढते. म्हणूनच तुमची झोप व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या मेटाबॉलिझमवर तर होतोच, त्याचबरोबर तुमचे क्रेविंग्स हे वाढतात. तुम्हाला सतत काहीतरी खावत राहावंसं असं सारखं वाटत राहतं. म्हणूनच नियमितपणे आणि वेळेवर झोप असणं हे खूप गरजेचं आहे. ताण आणि स्ट्रेसमुळे तुमच्या पोटाची चरबी ही वाढू शकते. कसं ते बघूयात आपण. आपल्याला फिजिकल किंवा मेंटल कुठलाही स्ट्रेस जेव्हा असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल हार्मोनचं सिक्रिशन हे वाढायला लागतं. हे कॉर्टिसॉल हार्मोन आहे, त्याचं सिक्रिशन जेव्हा वाढतं तेव्हा फॅट डिपॉझिशन वाढायला लागतं. म्हणजेच काय, तुमची चरबी साठवण्याकडे शरीराचा कल हा जायला लागतो. हे कॉर्टिसॉलचं सिक्रेशन किंवा त्याची लेवल शरीरातून कमी व्हावी म्हणून आपल्याला कार्बोहायड्रेट जास्त असणारे जे पदार्थ आहेत, म्हणजे गोड पदार्थ आहेत किंवा ज्याच्यामध्ये कॅलरीज खूप जास्त असतील असे पदार्थ आपल्याला खावं असं सतत वाटत राहतं. कारण जेव्हा आपण असे पदार्थ खातो तेव्हा गोड पदार्थ खातो किंवा कार्बोहायड्रेट जास्त असणारे पदार्थ खातो तेव्हा शरीरामध्ये इन्सुलिनचं सिक्रेशन होतं आणि हे इन्सुलिन कॉर्टिसॉल लेवल्स या कमी करतं. म्हणजे शरीरामध्ये एकाच वेळेला कॉर्टिसॉल लेवल पण जास्त असते आणि इन्सुलिनची लेवल पण जास्त असते. अशा वेळेला शरीरामध्ये वाढतं ते म्हणजे लायपोप्रोटीन लायपेज एन्झाईम, म्हणजेच काय तर फॅट स्टोरिंग एन्झाईम, म्हणजे चरबी वाढवणारं एन्झाईम आहे ते शरीरामध्ये वाढायला लागतं. जेव्हा तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल लेवल खूप काळपर्यंत जास्त असतात, म्हणजे तुम्हाला बराच काळपर्यंत एखादा फिजिकल किंवा मेंटल स्ट्रेस हा तुम्हाला जास्त असतो, त्यावेळेला कॉर्टिसॉल लेवलच्या शरीरामध्ये बऱ्याच काळापर्यंत जास्त राहतात. अशा वेळेला तुम्हाला क्रेविंग्स देखील सतत होत राहतात. म्हणजे तुम्हाला सतत काही ना काही खावंसं वाटत राहतं आणि त्याचा परिणाम होतो ते म्हणजे वाढलेल्या पोटाच्या चरबीमध्ये.
म्हणूनच तुम्ही जेव्हा खूप थकून खूप कंटाळून काम करून जेव्हा घरात ऑफिसमधून घरी येता तेव्हा तुम्हाला लगेचच भरपूर काहीतरी खावंसं वाटतं. याचा परिणाम आहे की दिवसभरामध्ये असणाऱ्या स्ट्रेसमुळे तुमची कॉर्टिसॉल लेवल ही थोडीशी वाढते आणि त्यामुळे तुम्हाला मग असं काहीतरी ऑफिसमधून येताना काहीतरी चमचमीत चटपटीत एखादी पेस्ट्री असं काहीतरी खावंसं वाटतं. मग आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की आता कामाचा स्ट्रेस आहे किंवा बाकीचा स्ट्रेस आहे, हा तर आम्ही कमी करू शकत नाही, मग आमच्या पोटाची चरबी कशी कमी होणार? तर ज्या गोष्टी आपण कमी करू शकत नाही त्याच्याकडे न धावता ज्या आपण करू शकतो त्याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. म्हणजेच काय तर व्यायाम करणं, तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवणं. तुम्ही दिवसभरामध्ये थोडा थोडा प्रमाणामध्ये जर खात राहिलात तर संध्याकाळी घरी येताना तुम्हाला ज्या क्रेविंग्स होतात त्या होणार नाहीत आणि तुमचे जे पोटाची चरबी आहे ती हळूहळू कमी व्हायला लागेल. अल्कोहोल अँड स्मोकिंग, तुम्ही जर बघितलं तर जी माणसं सिगारेट स्मोकिंग करतात ती बऱ्याच वेळेला बारीक असतात पण त्यांच्या पोटाची ढेरी मात्र वाढलेली असते. याचं कारण आहे की स्मोकिंगमुळे शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि कॉर्टिसॉल लेवल्स या वाढतात आणि कॉर्टिसॉल लेवल आहे त्या फॅट डिपॉझिशनला कसं हेल्प करतात हे आपण अगोदरच बघितलेलं आहे. तसंच जी माणसं स्मोकिंग करतात त्यांना डायबिटीस होण्याची शक्यता देखील जास्त असते, कारण स्मोकिंगमुळे तुमचे जे फ्री रॅडिकल्स वाढतात हे फ्री रॅडिकल्स तुमच्या पॅनक्रियाटिक सेल्सना डॅमेज करतात आणि त्यामुळे इन्सुलिनचं काम हे व्यवस्थित होत नाही आणि जेव्हा शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतो त्यामुळे त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुमचं फॅट डिपॉझिशन आहे ते पोटाच्या ठिकाणी म्हणजे पोटाच्या ठिकाणी चरबी वाढण्याचं प्रमाण आहे ते जास्त व्हायला लागतं. स्मोकिंग इतकंच अल्कोहोल देखील पोटाची ढेरी वाढवण्याला कारणीभूत आहे, कारण अल्कोहोल एक हाय कॅलरी ड्रिंक आहे. तसंच अल्कोहोल जेव्हा आपण कन्झ्युम करतो तेव्हा आपली हंगर वाढते, आपल्या क्रेविंग्स वाढतात. म्हणजे आपल्याला खूप जास्त काहीतरी गोड तेलकट तिखट असं खावंसं वाटत राहतं, त्यामुळे तुमचं कॅलरी कन्झम्पशन वाढतं आणि अर्थातच तुमच्या पोटाची ढेरीही वाढते. त्याबरोबरच अल्कोहोल आहे ते फॅट बर्न आहे ते कमी करतं, म्हणजे तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस आहे ते अल्कोहोल आहे ते कमी करतं आणि त्यामुळे तुमची पोटाची ढेरी वाढायला लागते. लिव्हरवर फॅट डिपॉझिशनचं प्रमाण देखील वाढायला लागतं. म्हणून ज्या व्यक्ती अल्कोहोल कन्झ्युम करतात अशा व्यक्तींना पोटाची ढेरी वाढणं तसंच फॅटी लिव्हर होण्याचे चान्सेस देखील जास्त असतात. तर ह्या सगळ्यावरून तुम्हाला तुमचं पोटाची ढेरी वाढण्याचं कारण काय आहे ते समजलं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की ही पोटाची ढेरी कशी कमी करायची, पण त्यासाठी तुम्ही आजच सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळेल. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना हा नक्की शेअर करा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.